आज आपण फ्राईड मोमोज बनवणार आहोत। यासाठी सर्वात आधी 3 गाजर, 4 शिमला मिरची, अर्धा पत्ता गोबी आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे। या सर्वांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याला आपण बारीक चॉपर मध्ये बारीक करून घेऊया आणि पत्ता गोबी किसून घेऊया। या ठिकाणी पत्ता गोबी किसून झालेला आहे आणि बाकी सर्व भाज्या मी बारीक बारीक कट केलेल्या आहेत। तुम्ही आवडीनुसार चॉपर मध्ये पण कट करू शकता। यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करूया। यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यामुळे भाज्यांना सर्व पाणी सुटतं। 5 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं आहे। याला मिक्स करू। सर्व भाज्या छान मिक्स झालेल्या आहेत। याला आपण आता 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। यासाठी एका मोठ्या परातीमध्ये मीठ घेतलेलं आहे आणि मैदा घेतलेला आहे। मैदा साधारण 2.5 वाटी आहे, पण मी अंदाजेच घेत आहे। तुम्हाला मेजरमेंटने जर घ्यायचा असेल तर 2.5 वाटी मैदा तुम्ही घेऊ शकता। यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकणार आहोत। यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकू आणि पीठ मळून घेऊ। पीठ तुम्ही पुऱ्या वगैरे लाटायला बनवता तसंच बनवायचं आहे, खूप पातळ नाही बनवायचं। पाणी थोडं थोडं करूनच टाका, एकदाच टाकले तर मग पातळ होईल पीठ। पीठ मळून झालेलं आहे। त्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ। तोपर्यंत आपण मधली स्टफिंग जी आहे ती एकदा परतून घेऊया। यानंतर ज्या भाज्या आपण ठेवल्या होत्या त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे। हे पाणी सर्व पिळून काढूया आणि भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकूया। याला थोडंसं परतून घेऊया। यानंतर यामध्ये सर्व भाज्या ऍड करून घेऊया। भाज्या आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटांसाठीच परतायच्या आहेत, जास्त वेळ नाही ठेवायचं। भाज्या छान परतून झालेल्या आहेत, यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 1 चमचा काळे मिरे पावडर टाकणार आहोत। याला एकदा मिक्स करून घेऊया। यावरती झाकण ठेवून गॅस बंद करू। पीठ भिजलेलं आहे, याचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊ। पुऱ्या लाटायच्या आहेत आपल्याला छोट्या छोट्या, यासाठी असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत। याला थोडंसं पीठ लावून घेऊ आणि पुरी लाटून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुरी मी इथं लाटलेली आहे, तुम्ही पाहू शकता। पातळच लाटायची आहे आपल्याला, खूप जाड नाही लाटायची। यानंतर यामध्ये स्टफिंग भरून घेऊया। स्टफिंग भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला आवडेल तो तुम्ही आकार त्याला देऊ शकता। मला फक्त 2च शेप बनवता येतात, त्यामधला हा छान वाटतो म्हणून मग मी हा शेप देत आहे यासाठी। अशा पद्धतीने सर्व साइडने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। एक मोमोज आपला तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे मोमोज पण तयार करून घ्यायचे आहेत। मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवत आहे। अशा पद्धतीने आपले सर्व मोमोज तयार झालेले आहेत। आता हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत, म्हणजेच उकडून घ्यायचे आहेत वाफेवर। तर यासाठी मी गॅसवरती इडली पात्र ठेवलेलं आहे, यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी उकळलं आहे। आता प्लेटला तेल लावून घेऊया आणि प्लेट त्यामध्ये ठेवू। एक एक करून सर्व मोमोज त्याच्यामध्ये ठेवू आणि हे 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं वाफळून घेऊया। यानंतर यावरती आपण थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेऊया। याला 5 ते 6 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर उकडून घेतलेला आहे। पाहू शकता किती छान असे बनलेले आहेत आपले मोमोज। तर ज्याला फक्त स्टीम खायला आवडतात ते शेजवान चटणी सोबत किंवा घरी बनवलेल्या चटणी सोबत असे स्टीम पण खाऊ शकतात, पण मी आज फ्राईड मोमोज बनवणार आहे। यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर एक एक करून सर्व मोमोज यामध्ये टाकू आणि मीडियम गॅसवर याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। अशा पद्धतीने सर्व बाजूंनी याला तळून घ्यायचं आहे। माझ्याकडून एक मोमोज तुटलेला आहे, त्याच्यामुळे त्यातली स्टफिंग बाहेर येत आहे। याला मी बाहेर काढते।
बाकी सर्व मोमोज आपण तळून घेऊया. छान गोल्डन क्रिस्पी रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. मोमोज आता छान तळलेले आहेत. याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.